Hello friends, very warm welcome in today's lecture. Dear friends, today we are going to discuss the next topic from the chapter number 7, Introduction to Microbiology, is nothing but the microbial pollution control. आता पहा मित्रांनो, चॅप्टर नंबर 4 मध्ये आपण व्हेरियस पोल्युशन स्टडी केलेले आहेत. इट माइट बी एअर, इट माइट बी वॉटर, इट माइट बी सॉइल, इट माइट बी रेडिओ पोल्युशन्स, राईट. मग आपण पोल्युशन, जसं मी एक वन ऑफ द इम्पॉर्टंट एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम जो डिस्कस केला होता, इट इज नथिंग बट द एन्व्हायरमेंटल पोल्युशन. चॅप्टर नंबर 4 मध्ये आपण एन्व्हायरमेंटल पोल्युशन डिस्कस केलं मित्रांनो. आता एन्व्हायरमेंटल पोल्युशन जर आपण विचार केला, याच्यासाठीचे सोर्सेस काय किंवा कुठल्याही प्रकारच्या पोल्युशनसाठी सोर्सेस काय असतात मित्रांनो. वन सॉर्ट ऑफ सॉलिड वेस्ट, we can say sewage, even other pollutants यासारखे फॅक्टर्स हे काय होत आहेत मित्रांनो, दे आर इन्क्रीजिंग. सिवेज असेल, सॉलिड वेस्ट असतील. आपण लास्ट इयर मेट्रो सिटीज मधनं निघणारं गार्बेज विषयी आपण डिस्कस केलेलं आहे मित्रांनो. अक्षरशः डेली बेसिसवर मुंबई, पुणे, नागपूर यासारख्या सिटीज मधनं 1000 टन्स ऑफ वेस्ट हे डेली 1000 टन्स मध्ये एवढं गार्बेज हे डेली बेसिसवर निघत असतं मित्रांनो. मग असं सॉलिड वेस्ट असेल, सिवेज असेल और अदर पोल्युटंट्स असतील, यासारखे फॅक्टर्स हे डे टू डे इन्क्रीज होत आहेत अँड दे आर इन्क्रीजिंग. यासारखे फॅक्टर्स काय करतात मित्रांनो, दे लीड्स टू इन्क्रीज इन अ पोल्युशन. बरोबर. इन्क्रीज इन व्हेरियस डिसीजेस, वेगवेगळ्या आजारांना हे कारणीभूत ठरतात मित्रांनो. यासारख्या फॅक्टर्समुळे आपण म्हणू शकतो देयर इज अ डिग्रेडेशन ऑफ एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंटचं डिग्रेडेशन होते मित्रांनो. आता पहा, डेन्सली पॉप्युलेटेड कंट्री लाईक इंडिया, आपला देश हा कसा एकदम हायली पॉप्युलेटेड पण आहे आणि पोल्युटेड पण आहे. आपल्या देशामध्ये पॉप्युलेशन डेन्सिटी ही खूप जास्त आहे. जसं आपण म्हणतो आपला भारत देश हा जगातला 2 नंबरचा देश आहे ॲज पर ॲज पॉप्युलेशन इज टू बी कन्सिडर. चायना नंतर पॉप्युलेशनच्या बाबतीत आपलाच नंबर लागतो मित्रांनो. असं हायली पॉप्युलेटेड कंट्री लाईक इंडियामध्ये यासारख्या फॅक्टर्समुळे व्हेरियस प्रॉब्लेम्स किंवा हे व्हेरियस प्रॉब्लेम्स म्हणा अराईज करतायत. आणि यासारखे प्रॉब्लेम्स जर आता राईट नाऊ आपण जर रिझॉल्व केले नाही, यासारखे प्रॉब्लेम्स हे जर आपण कंट्रोल केले नाही, तर आपले फ्युचर जनरेशन जे असतील मित्रांनो, डेफिनेटली ते खूप टेरिफिकली सफर्ड होणार आहेत. त्यांना इन फ्युचर त्यांच्या लाईफमध्ये खूप प्रॉब्लेम्स फेस करावे लागणार आहेत. मग यासारखे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी, म्हणजे एक प्रकारे पोल्युशन कंट्रोल करण्यासाठी सुद्धा आपण सर्टन मायक्रोब्सचा यूज करू शकतो मित्रांनो. आता कसं, याच्यासाठी वन ऑफ द आपण टेक्निक म्हणू शकतो ते म्हणजे मॉडर्न लँडफिल साइट और लँड फिलिंग साइट म्हणून आपण ही टेक्निक सुद्धा यूज करू शकतो टू कंट्रोल पोल्युशन विथ द हेल्प ऑफ मायक्रोब्स. आता जसं तुमच्या टेक्स्टबुक मध्ये तुम्हाला म्हटलं मित्रांनो, लेट्स थिंक अबाउट इट. पेज नंबर 83 वर तुम्हाला लेट्स थिंक अबाउट इट, पर्टिक्युलरली ह्या डायग्रामच्या बाजूला तुम्हाला काही क्वेश्चन्स विचारले गेले आहेत. क्वेश्चन्स असे आहेत, व्हाय वी आस्क टू सेग्रिगेट वेट अँड ड्राय वेस्ट. डे टू डे बेसिस मध्ये आपल्या प्रत्येकाच्या घरातनं कचरा निघत असतो मित्रांनो, वेस्ट मटेरियल निघत असतं, गार्बेज निघत असतं.
पर्टिक्युलरली आपल्याला सांगितलं जातं टू सेपरेट ड्राय वेस्ट अँड वेट वेस्ट. नाउ व्हॉट इज डन विथ दिस सेग्रिगेटेड वेस्ट. हे जे सेग्रिगेटेड वेस्ट असतात मित्रांनो, याच्याशी रिलेटेड किंवा ह्या वेस्टशी निगडीत काय केलं जातं. आता पहा, सेग्रिगेटेड वेस्ट मधलं आपण जे म्हणू, जे वेस्ट कुठल्या स्वरूपाचं आहे मित्रांनो, डिग्रेडेबल वेस्ट, अशा वेस्ट सोबत काय केलं जातं पहा. आता अशा पर्टिक्युलर वेस्ट मित्रांनो, ज्यांना आपण वेट वेस्ट म्हणतो, हे पर्टिक्युलरली मॉडर्न लँडफिल साइट्स मध्ये यूज केले जातात. आता ही मॉडर्न लँडफिल साइट काय ते व्यवस्थितपणे समजून घ्या. पर्टिक्युलरली मित्रांनो, दीज आर द पिट्स ज्यांना आपण म्हणतो खड्डे. असे पर्टिक्युलर पिट्स हे रेसिडेन्शियल एरियापासून फार अवे असे पिट्स क्रिएट केले जातात, म्हणजे असे खड्डे केले जातात. ओके, पर्टिक्युलरली दीज आर द पिट्स विच आर डन इन अ ओपन प्लेस, एक मोकळ्या जागेमध्ये, अँड विच आर फार अवे फ्रॉम द रेसिडेन्शियल एरिया, म्हणजे रेसिडेन्शियल लोकॅलिटी जी आहे त्या लोकॅलिटी पासून ओपन प्लेसेस मध्ये असे खड्डे केले जातात. नाउ दिस पर्टिक्युलर पिट्स आर लाईन विथ प्लास्टिक शीट. समजा इमॅजिन करा ही प्लास्टिक शीट या खड्ड्यांमध्ये, या पिट्स मध्ये लाईन आउट केली जाते मित्रांनो, या पद्धतीने. आता पर्टिक्युलरली प्लास्टिक पिट्स इथे लाईन आउट करण्यामागचं पर्पज काय असतं. इमॅजिन करा, दिस इज द प्लास्टिक शीट, इट इज अ प्लास्टिक शीट. याच्याशी निगडीत पण आपल्याला एक्सरसाइज मध्ये एक क्वेश्चन विचारला गेला आहे. विच प्रिकॉशन्स आर नेसेसरी फॉर प्रॉपर डिकॉम्पोजिशन ऑफ डोमेस्टिक वेस्ट. क्वेश्चन नंबर 3 आन्सर द फॉलोइंग मधलं क्वेश्चन जी मित्रांनो तुम्हाला विचारलेला, विच प्रिकॉशन्स आर नेसेसरी फॉर द प्रॉपर डिकॉम्पोजिशन ऑफ डोमेस्टिक वेस्ट. आता पहा मित्रांनो, डोमेस्टिक वेस्ट म्हणजे घरगुती जो कचरा निघतो, ह्या कचराच्या एक प्रकारे डिकॉम्पोजिशन साठी, विघटनासाठी कुठल्या प्रिकॉशन्स घेतल्या जातात. फर्स्ट प्रिकॉशन म्हटलं की पर्टिक्युलरली असं डोमेस्टिक वेस्ट डिकॉम्पोज करण्यासाठी वी हॅव टू मेक पिट्स इन ओपन प्लेसेस मध्ये यासारखा आपल्याला खड्डा करावा लागतो. सेकंड, हा पर्टिक्युलर पिट्स हा रेसिडेन्शियल एरियापासून फार अवे असायला पाहिजे. थर्ड, पर्टिक्युलरली ह्या पिट्स मध्ये आपल्याला काय लाईन करायचंय तर प्लास्टिक शीट्स का, टू प्रिव्हेंट पर्टिक्युलरली सॉइल पोल्यूशन ड्यू टू लीचिंग ऑफ टॉक्सिक and harmful substances जे काही वेस्ट, डोमेस्टिक वेस्ट मधनं जे लीच आउट होऊन सॉइल पोल्युशन करतात ते प्रिव्हेंट करण्यासाठी अशा पिट्स मध्ये काय लाईन केलं जातं मित्रांनो, प्लास्टिक शीट्स. ओके, आता पहा याच्यामध्ये काय केलं जातं, असं जे वेस्ट असेल मित्रांनो, असं जे वेस्ट असेल कॉम्प्रेस वेस्ट, ते ह्या पिट्स मध्ये डंप केलं जातं. त्या पिट्स मध्ये काय केलं जातं मित्रांनो, डंप केलं जातं. त्यानंतर डंप केल्यानंतर समजा इथं मी हे गार्बेज शो केलेलं आहे, राईट. त्यानंतर वॉटर लेवल मेंटेन करण्यासाठी वेल टू मॉनिटर ग्राउंड वॉटर लेवल, गार्बेज तुम्हाला शो केलेलं आहे. पर्टिक्युलरली प्रोसेसिंग साठी आपल्याला एक चॅनल दिलेलं असतं, प्रोसेसिंग ऑन सिवेज, जे काही वेस्ट मटेरियल असेल त्याच्यावर ट्रीटमेंट करण्यासाठी. मग असं जे काही डोमेस्टिक वेस्ट असेल, कॉम्प्रेस वेस्ट असेल, ते डंप केलं जातं, ह्या पिट्स मध्ये भरलं जातं. त्यानंतर या पिट्सवर लेअरिंग केली जाते, लेअरिंग विथ सॉइल, याच्यावर माती टाकली जाते मित्रांनो. सॉडस्ट असेल, लिफी वेस्ट असेल किंवा स्पेसिफिक बायोकेमिकल्स याच्यात ऍड केले जातात, स्पेसिफिक बायोकेमिकल्स. ओके, सर्टन प्लेसेस मध्ये बायो रिएक्टर सुद्धा मिक्स केले जातात.
सर्टन याच्यामध्ये बायोरिएक्टर सुद्धा मिक्स केले जातात। आता पहा, हे मॉडर्न लँडफिल साईटमध्ये काय होतं मित्रांनो, आता व्यवस्थितपणे लक्षात ठेवायचं आहे, हे जे डिग्रेडेबल वेस्ट होतं मित्रांनो, हे जे डिग्रेडेबल वेस्ट, ज्यालाच आपण एक प्रकारे कॉम्प्रेस वेस्ट म्हणतोय, कॉम्प्रेस वेस्ट, या पर्टिक्युलर वेस्टचं मायक्रोबियल डिकॉम्पोजिशन होतं, मायक्रोबियल डिकॉम्पोजिशन, मायक्रोबियल डिकॉम्पोजिशन, and it leads to formation of compost of good quality, गुड क्वालिटीचं कॉम्पोस्ट तयार होतं। आता तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतील मित्रांनो की इथं डिकॉम्पोजिशन प्रोसेस कसं काय ऑकर झाली, पर्टिक्युलरली हे जे आपण गार्बेज किंवा डिग्रेडेबल वेस्ट आपण याच्यात जे फिल केलं, याच्यात डिकॉम्पोजिशन प्रोसेस, विघटनाची प्रोसेस कोणामुळे ऑकर झाली मित्रांनो, इट ऑकर्स, कोणामुळे ऑकर होतं तर सॉइल आपण जे सॉइलचं लेअरिंग आपण याच्यावर केलं किंवा याच्यावर अजून सॉइलची स्लरी प्लेस केली जाते मित्रांनो, सॉइलची स्लरी म्हणजे एक प्रकारे आपण म्हणू मातीचा लगदा याच्यावर प्लेस केला जातो, बरोबर। प्लेस केल्यानंतर त्या सॉइल मधले जे मायक्रोब्स आहेत, दे स्टार्ट डिकॉम्पोजिशन ऑफ दिस गार्बेज, दे स्टार्ट डिकॉम्पोजिशन ऑफ दिस गार्बेज, या गार्बेजचं डिकॉम्पोजिशन करायला लागतात मित्रांनो। मग डिकॉम्पोजिशन झाल्यानंतर तिथं कॉम्पोस्ट ऑफ गुड क्वालिटी हे फॉर्म होत असतं मित्रांनो, ऑफ बेस्ट क्वालिटीचं कॉम्पोस्ट हे फॉर्म होत असतं। मग हे लँडफिल साईट जे असतात मित्रांनो, याच्यातलं हे कॉम्पोस्ट रिमूव्ह केलं जातं, अँड अगेन दिस पिट्स आर अगेन वी कॅन यूज फॉर वेस्ट मटेरियल, जे नंतरचे डोमेस्टिक वेस्ट मटेरियल असतील त्याच्या डिकॉम्पोजिशन साठी परत हे प्लेसेस आपल्याला अवेलेबल होतात। असं हे जे तुम्हाला टेक्स्टबुक मध्ये दिलेलं आहे, इट इज अ वन सॉर्ट ऑफ मॉडर्न लँडफिल साइट और लँड फिलिंग साइट, पर्टिक्युलरली यूज फॉर द पोल्युशन कंट्रोल, पोल्युशन कंट्रोल साठी कसं केलं गेलं मित्रांनो, पर्टिक्युलरली जसं मी तुम्हाला म्हटलंय की आजच्या डेटमध्ये वेस्ट, इट माइट बी इन द फॉर्म ऑफ सॉलिड और वेट वेस्ट, sewage pollutants, they are ever increasing, leading to increase in pollution, increasing diseases, degradation of environment, यासारखे प्रॉब्लेम हे क्रिएट होत आहेत। याचा सर्वात मोठा इफेक्ट हायली और डेन्सली पॉप्युलेटेड कंट्री लाईक इंडियामध्ये आपल्याला जास्त मोठ्या प्रमाणावर दिसतोय, आणि यासारखे जर आपण प्रॉब्लेम्स हे जर सॉल्व्ह केले नाही तर आपल्या फ्युचर जनरेशनला टेरिफिक प्रॉब्लेम्सने सफर व्हायचं आहे। मग याच्यासाठी वन ऑफ द बेस्ट ऑप्शन आहे ते म्हणजे मॉडर्न लँडफिल साइट्स। पर्टिक्युलरली मॉडर्न लँडफिल साइट्स मध्ये काय केले जातात मित्रांनो, या प्रकारचे पिट्स केले जातात। पिट्स म्हणजे काय, खड्डे, विच आर फार अवे फ्रॉम द रेसिडेन्शियल प्लेसेस, अँड पर्टिक्युलरली दिस पिट्स आर मेड इन ओपन प्लेसेस, देन दे लाईन विथ अ प्लास्टिक शीट। हे सर्वात महत्वाचं आहे का, टू प्रिव्हेंट द सॉइल पोल्युशन ड्यू टू लिचिंग ऑफ टॉक्सिक अँड हार्मफुल सबस्टन्स। जे काही गार्बेज, जे काही वेस्ट मटेरियल आहे, त्या वेस्ट मटेरियल मधनं जे काही टॉक्सिक हार्मफुल सबस्टन्स लीच होतील ते तिथंच रिटेन केले जातील। मग अशा लँडफिल साइट्स मध्ये कॉम्प्रेस डिग्रेडेबल वेस्ट हे फिल केलं जातं, डम केलं जातं। मग याच्यावर लेअरिंग केली जाते मित्रांनो, लेअरिंग कसली तर सॉइलची आहे, लीफची आहे, सॉडस्टची आहे, बरोबर। त्यानंतर ग्राउंड वॉटर लेव्हल मॉनिटर करण्यासाठी याला वेल असतं, बरोबर, आणि याच्यावर सॉइलची स्लरी, सर्टन बायोकेमिकल्स किंवा बायोरिएक्टर मिक्स केल्यानंतर सॉइलची स्लरी प्लेस केली जाते। आफ्टर फ्यू डेज, काही दिवसानंतर हे जे गार्बेज आहे, दॅट गार्बेज ड्यू टू मायक्रोबियल डिकॉम्पोजिशन इट गेट कन्वर्टेड इनटू कॉम्पोस्ट ऑफ बेस्ट क्वालिटी। त्यानंतर ते आपण कॉम्पोस्ट रिमूव्ह केलं, दॅट पिट्स अगेन or we can say it becomes available for the further decomposition of waste, and this is nothing but the modern landfill site for the microbial pollution control. Now next topic that we are going to discuss is about sewage management.
सिवेज मॅनेजमेंट, ज्यालाच आपण म्हणतो मित्रांनो सांडपाणी व्यवस्थापन. सांडपाणी व्यवस्थापन. आता पहा मित्रांनो, सिवेज ज्याला आपण सांडपाणी म्हणतो, इट बिकम्स वन ऑफ द मेजर एन्व्हायरमेंटल पोल्युटंट ॲज फार ॲज वॉटर पोल्युशन और सॉइल पोल्युशन इज टू बी कन्सर्न. आपण पाण्याचं प्रदूषण किंवा जमिनीचं प्रदूषणासाठी वन ऑफ द मेजर फॅक्टर्स जो मित्रांनो, इट इज नथिंग बट द सिवेज. सांडपाणी जे आपल्या प्रत्येकाच्या घरातनं डे टू डे बेसिस पासनं डे टू डे बेसिसवर निघत असतं मित्रांनो. म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या घरातनं निघणारं, आपल्या टॉयलेट मधलं पाणी असेल, बाथरूम मधलं असेल, किचन मधलं असं पाणी असेल मित्रांनो, इट इज नथिंग बट द सिवेज. काय मित्रांनो, ते सांडपाणी. आता आपण डोमेस्टिक किंवा व्हिलेज लेवलला जर विचार केला, विलेजेस, तर पर्टिक्युलरली व्हिलेजेस मधनं निघणारं सिवेज हे पर्टिक्युलर सॉइल और बायोगॅस प्लांट मध्ये यूज केलं जातं मित्रांनो. बायोगॅस प्लांट्स मध्ये ते यूज केलं जात असतं. आपण जर विचार केला मित्रांनो, कुठल्या व्हिलेजेस मधनं, प्रत्येक हाऊस मधनं निघणारं जे सिवेज आहे मित्रांनो, तर ते कुठेतरी नियर बाय सॉइल किंवा बायोगॅस प्लांट मध्ये यूज केलं जातं. बट व्हॉट अबाउट सिटीज? आपण मोठमोठ्या शहरांचा जर विचार केला, मुंबई असेल, पुणे असेल, नाशिक असेल, नागपूर असेल मित्रांनो, औरंगाबाद यासारखे जे मेट्रो सिटीज आहेत, बरोबर, यासारखे जे अर्बन एरिया आहेत, मोठमोठे जे मेट्रोपॉलिटन सिटीज आहेत, यासारख्या सिटीज मध्ये सुद्धा डे टू डे बेसिसवर सिवेज हे निघत असतं मित्रांनो. डे टू डे बेसिसवर खूप मोठ्या प्रमाणावर सांडपाणी निघत असतं. मग यासारख्या सांडपाण्यावर ट्रीटमेंटसाठी सेपरेट प्रोसेसिंग युनिट लागतं मित्रांनो. सेपरेट प्रोसेसिंग युनिट, पर्टिक्युलरली ज्याच्यामध्ये मायक्रोब्स यूज केले जातात. काय यूज केले जातात मित्रांनो? मायक्रोब्स यूज केले जातात. सेपरेट प्रोसेसिंग युनिट, जसं मी तुम्हाला म्हटलं होतं चॅप्टर नंबर 4 मध्ये मी तुम्हाला वॉटर पोल्युशन रिलेटेड वन ऑफ द थिंग जी कोट केली ती अबाउट इंग्लंड, की इंग्लंड सारख्या शहरामध्ये जे काही सिवेज वॉटर जे निघत असतं मित्रांनो, हे सिवेज वॉटर त्याच्यावर अगोदर प्रॉपर ट्रीटमेंट करून मग हे वॉटर थेम्स, जसं आपल्या भारतामध्ये आपली पवित्र नदी आपण गंगा म्हणून समजतो, तसे इंग्लंडमध्ये थेम्स ही एक पवित्र नदी त्यांची मानली जाते मित्रांनो. तर ह्या नदीमध्ये सिवेज सांडपाणी हे डायरेक्टली रिलीज केलं जात नाही. तर तिथं कसे असतात, सेपरेट प्रोसेसिंग युनिट असतात. म्हणजे सर्टन काइंड्स ऑफ मायक्रोब यूज केले जातात त्या सिवेज वॉटरवर, आणि नंतर ते वॉटर मग नदीमध्ये रिलीज केलं जातं. पर्टिक्युलरली इथं मायक्रोब्स कुठला रोल प्ले करतात मित्रांनो, ह्या पर्टिक्युलर सिवेजमध्ये जे काही सिवेज मोठमोठ्या सिटीज मधनं निघतं, तर ह्या सिवेजमध्ये जे मायक्रोब्स रिलीज केले जातात मित्रांनो, ते मायक्रोब्स पर्टिक्युलरली काय करतात, ते डिकॉम्पोज. मायक्रोब्स काय करतात मित्रांनो, डिकॉम्पोज ऑर्गॅनिक मॅटर प्रेझेंट इन दॅट सिवेज. ऑर्गॅनिक मॅटर जे काही असतील त्या कंपाऊंड्सला डिकॉम्पोज करतात, ऑर्गॅनिक मॅटर्स, हार्मफुल ऑर्गॅनिक मॅटर्स. त्यानंतर डिस्ट्रॉय करतात, ते डिस्ट्रॉय pathogen that are responsible for disease like typhoid, कॉलेरा. जसं टायफॉइडला रिस्पॉन्सिबल असलेला बॅक्टेरियम साल्मोनेला टायफी, कॉलेराला रिस्पॉन्सिबल हार्मफुल बॅक्टेरिया व्हिब्रिओ कॉलेरी, यासारखे मायक्रोब सुद्धा सिवेज वॉटर ट्रीटमेंटने डिस्ट्रॉय केले जातात. ओके, मग असं मायक्रोब्स विच डिकम्पोज एनी कंपाउंड्स एज वेल एज डिस्ट्रॉय द पॅथोजेन आर मिक्स विथ अ सिवेज. ते या प्रकारच्या सिवेज मध्ये मिक्स केले जातात, आणि सिवेज मध्ये मिक्स झाल्यानंतर
सिवेज मध्ये मिक्स झाल्यानंतर लक्षात ठेवायचं मित्रांनो, या सिवेजवर डिकॉम्पोजिशनची प्रोसेस स्टार्ट होते. अल्टिमेटली दे लीड्स टू रिलीज ऑफ मिथेन गॅस. कुठला गॅस आहे हा? मिथेन. सोबत डिकॉम्पोजिशन मध्ये रिलीज होत असतं मित्रांनो गॅस लाईक कार्बन डायऑक्साइड गॅस रिलीज होतो. कार्बन डायऑक्साइड गॅस रिलीज होतो किंवा सिवेजवर ट्रीटमेंट केल्यानंतर कोणाच्या मदतीने? सर्टन मायक्रोब्स. आता पहा मित्रांनो, असंच एका बॅक्टेरियाचं नाव तुम्हाला आलेलं आहे तुमच्या टेक्स्टबुक मध्ये, पेज नंबर 83 वरची लास्ट सेंटेन्स अंडरलाईन करून ठेवायचं आहे. पॉप बॅक्टेरिया, ज्याला म्हटलं जातं फिनॉल ऑक्सिडायझिंग बॅक्टेरिया, पॉप, POB. एक विशिष्ट प्रकारच्या बॅक्टेरिया मित्रांनो फिनॉल ऑक्सिडायझिंग बॅक्टेरिया. Particularly this bacteria decomposes xenobiotics chemical present in a sewage. कोणाचं डिकॉम्पोजिशन घडवून आणतात मित्रांनो? सिवेज मध्ये प्रेझेंट असलेल्या झिनोबायोटिक्सचं डिकॉम्पोजिशन हे पर्टिक्युलर बॅक्टेरिया घडवून आणतात मित्रांनो, सो कॉल्ड फिनॉल ऑक्सिडायझिंग बॅक्टेरिया. मग असं सिवेजवर ट्रीटमेंट झाल्यानंतर इथं फॉर्म होत असते मित्रांनो, फॉर्म होते स्लरी और वी कॅन से स्लज फॉर्म होतं. दॅट स्लज गेट सेटल डाऊन म्हणजे ते तळाशी जाऊन बसतं. अँड दिस स्लज विल बी यूज ॲज अ फर्टिलायझर. ते काय म्हणून आपण यूज करू शकतो मित्रांनो? ॲज अ फर्टिलायझर. आणि नंतर हे वॉटर एक प्रकारे नंतर रिलीज केलं जातं. नंतर हे सिवेज वॉटर जे असतं त्याच्यावर हे प्रॉपर ट्रीटमेंट झाल्यानंतर स्लज सेटल डाऊन झाल्यानंतर दॅट वॉटर गेट रिलीज इन टू द एन्व्हायरमेंट. ओके, मग सेटल डाऊन झालेलं स्लज आपण फर्टिलायझर म्हणून सुद्धा यूज करू शकतो. या पद्धतीने पर्टिक्युलरली हे मायक्रोब्स आपण यूज केले फॉर बायो रिमिडिएशन ऑफ एन्व्हायरमेंट. एक प्रकारे कशासाठी यूज केले आपण? हे बायो रिमिडिएशन ऑफ एन्व्हायरमेंट. म्हणजे एन्व्हायरमेंट मध्ये जिथं सिवेज मधले जे काही हार्मफुल सबस्टन्सेस आहेत मित्रांनो, ते हार्मफुल सबस्टन्सेस आपण रिमूव्ह केले विथ द हेल्प ऑफ सर्टन मायक्रोब्स. म्हणून एक प्रकारे मायक्रोब्स आर युजफुल फॉर द बायो रिमिडिएशन ऑफ द एन्व्हायरमेंट. And this is all about the sewage management. म्हणजे सिवेज मॅनेजमेंट कसं केलं जातं मित्रांनो? जे मोठ्या सिटीज आहेत ह्या मोठ्या सिटीज मध्ये सेपरेट प्रोसेसिंग युनिट असतात फॉर द सिवेज वॉटर ट्रीटमेंट. मग काय केलं जातं? या प्रोसेसिंग युनिट्स मध्ये असे मायक्रोब्स ऍड केले जातात दॅट विल डिकॉम्पोज द मटेरियल प्रेझेंट इन अ सिवेज. इवन दे डिस्ट्रॉय द पॅथोजन प्रेझेंट इन द सिवेज. पॅथोजन्स लाईक रिस्पॉन्सिबल फॉर टायफॉइड अँड कॉलेरा. मग इथं डिकॉम्पोजिशन झाल्यानंतर पर्टिक्युलरली मिथेन आणि कार्बन डायऑक्साइड गॅस रिलीज होतात. ओके, त्यानंतर हे सिवेज वॉटर ट्रीटमेंट झाल्यानंतर जे स्लज फॉर्म होतो मित्रांनो, जो गाळ फॉर्म होतो, इट गेट सेटल डाऊन ऍट द बेस ऑफ दॅट प्रोसेसिंग युनिट. वॉटर देन रिलीज इन टू द एन्व्हायरमेंट. दिस स्लज यूज ॲज अ फर्टिलायझर. असं वन ऑफ द बॅक्टेरियाचं सिवेज वॉटर ट्रीटमेंटसाठी वन ऑफ द बॅक्टेरियाचं जे नाव तुम्हाला आलेलं आहे मित्रांनो, इट इज नथिंग बट द फिनॉल ऑक्सिडायझिंग बॅक्टेरिया. म्हणजे एक प्रकारे फिनॉल कंपाऊंडचं ऑक्सिडेशन साठी रिस्पॉन्सिबल असलेलं हे बॅक्टेरिया, जे पर्टिक्युलरली झिनोबायोटिक प्रेझेंट इन अ केमिकल्स. जे असे केमिकल कशामध्ये प्रेझेंट असतात? सिवेज मध्ये. त्यांच्या ट्रीटमेंटसाठी हे मायक्रोब यूज केले जातात. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द सिवेज management. Okay, dear friends, today we will stop here. If you have any doubt as far as microbial pollution is concerned, microbial pollution control is concerned, or sewage management is concerned, feel free to ask anytime. You are warm welcome. Till then, take care of yourself and your family. Have a nice day.